गुड मॉर्निंग ऑल. पारायणसुद्धा चालू होतं माझं आणि साईड बाय साईडनं हे उन्हाळी वाळवणसुद्धा चालू होतं. म्हणजे मी पुन्हा एकदा केलं होतं, कारण काय झालं की बटाटे खूप जास्त उरले होते. सो म्हटलं की चला आपण बटाटे खराब होऊन जातील, सो आपल्याला हे सुद्धा करणं भागच आहे. सो हे सुद्धा मी करत होते साईड बाय आणि सकाळी लवकर उठून पारायणालासुद्धा जात होते. पण काय झालं, व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नव्हता. आता पारायण संपलं आहे, म्हणजे सांगता झाली आहे. सो म्हटलं चला व्हिडिओ एडिट करून पोस्ट करूया. आणि सकाळी हे सगळे पराक्रम चालू असायचे उन्हाळी वाळवणाचे. आणि त्याच्यानंतर दुपारी बघा विवाहाने ना छानपैकी असं आमच्यासाठी ताक घरच्या घरी तयार केला. चालेल, पण ते तुम्ही करा आणि आम्हाला हा बापरे किती भारी भारी भाजी टाकलं मी टाकलं आधीच खाड होईल त्याचा. काढा बरं ते वरती टाक. अशा रखरखत्या उन्हामध्ये ना जर तुम्ही रोज ताक पिलात ना तर त्याच्या आपल्या शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे आहेत. आणि चैत्र महिना चालू होता, सो ना मला कन्यांना सुद्धा जेवायला घालायचं होतं. त्याच्यामुळे छानपैकी मी असा स्वयंपाक केला होता. आणि संध्याकाळच्या वेळेस ना सर्व मुलींना ना मी जेवणासाठी घरी बोलवलं होतं. तर त्यांच्यासाठी हे पंचपक्वान्नाचं ताट मी तयार केलं होतं. कन्या रूपात असलेल्या ह्या सर्व देवांनी ना पोट भरून जेवण केलं आणि त्यानंतर ना मन भरून आशीर्वाद सुद्धा दिला. चला, अशाच नवनवीन व्लॉगसाठी ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू.